दिवसभर झोपले नाही आणि आजचं नियोजन काय? तुम्ही झोपले नाही माझ्या बरोबर, कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबानं चांगलं झालं. पत्रकार बांधवांना पण दिसेल आमच्या माध्यमातून. गोरगरिबांचे लेकरं मोटरसायकलवरती पावसात येते, त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत. हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. इतके तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे किसान येत आहेत. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय. त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे. दादा, शिवजन्मभूमीत आला, एक ऊर्जा तुम्हाला मिळतीये, महाराजांची ऊर्जा मिळतीये. नेमकं कसं पाहता? राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले, जाणारच दर्शन. इथे आल्यानंतर काय वाटतं, काय भावना आहे? इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एका प्रश्न आहे. पुरं जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे. रायगड, शिवनेरी, खूप प्रेरणा, बळ मिळतं, शक्ती मिळते आणि यश पण मिळतं. इकडे मुंबईत तुम्हाला 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे. तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात होत आहे. जे आंदोलक अधिकचे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे. परवानगी पलीकडे नाही, देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही, कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण माननीय न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं, हे अंतिम सत्य आहे. माननीय न्यायाधीशांनी सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढलाय तुम्ही, त्याप्रमाणे ते तुमच्याकडे आहे विषय. परवानगीचा कराय काय तो विषय 1 दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे. गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे. अशी 1 दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसरं जाळ फेकून दिला असा अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे. पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहित नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला. तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली. त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता. किंवा संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला 1 दिवसाची परवानगी दिली, जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून. पुन्हा तीच लाट नाराजीची उसळली की जाणून बुजून 1 दिवसाची दिली. तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही. मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना या खूप या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा. समाज काल जसं कौतुक केलं तुमचं, तसं पुन्हा कौतुकच करणार. तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार, उदय सामंत येणार, अशा पद्धतीने सगळ्या चर्चा सुरू आहे. संभ्रम निर्माण झालाय. खरंच भेटायला येणार नाही, कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार. मग फोन काय केला म्हणा, आमचा नंबर आहे त्यांचा, फोन आलेला. फोन काय केला असं उलट नाही बोलायचं कवा की चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे. तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती, रातची 12ला निघाली होती. मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आधी झोपला बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आता येऊ शकतो म्हणे लगेच. मग ते जमतं का? मग असं कसं कुठं बोलायचं? चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना. आता त्यांचं काय झालं, आम्हाला तुम्हाला वेगळं, इतरांना वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी? कधी नाही म्हणूनच नाही नाहीला. एक दिवस मान्य नाही आपल्याला तो. शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना, चर्चा करणार आहात? कम ना भेटायला काय अडचण. पण तुम्ही भेटायला तयार आहेत, पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला, असं म्हणा. त्यांना भीती लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल. एवढं का घाबरतायत राजकीय नेते? मग असं म्हणा. त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की
मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतलं पुढच्या काळात पण काय होईल? तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशिवाय आली नाही. पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असतील तुमचे. म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या खुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गाने. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ द्या. तुम्हाला संधी आली तिचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे. पाटील साहेब, आता माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तुम्हाला पवार आहेत, गेल्या एका त्यांच्या महिन्यापासून त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही. काय सांगतो? जर उद्या परवा बोलू. पाटील साहेब, काहीच बोलायचं नाही. राजकीय उद्ध्वस्त होईल, राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय. आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या? ते शिकवायलेत आम्हाला मुख्यमंत्री. दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच. त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला, म्हणून आम्हाला मग ती बाजूला जावं लागतं. सत्तेकडे लक्ष त्यांनी वेधले तुमचं. जावं लागतंय आम्हाला, नाविलाज. कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते, जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला, त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते. ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती. त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ घुसलं तेव्हापासून. आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले, आणखीन संधी म्हणतो, पुन्हा डबल तोच शब्द वापरतो मुद्दाम, ही संधी आहे मराठ्यांच्या मनात जिंका. तेव्हा घेतली नव्हती. एक मिनिट आता. कोणी कशी फोडणार आहात तुम्ही? आता उद्या एक दिवस बसाल, परवाच मग परवानगी नाही. असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे. एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना. इथूनच गुलाबाचा ट्रका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर. असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य. तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी, जाणून घे. कारण मी मॅनेज नाही होत.